गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। 9 मार्च 2000 गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। 9 मार्च 2006 ला पक्ष स्थापन झाला आणि 19 मार्च 2006 ला आपली पहिली जाहीर सभा याच शिवतीर्थावरती इथे झाली। आज 20 वर्ष झाली पक्षाला आणि आनंदाची आणि भाग्याची गोष्ट अशी की 20 वर्षानंतर 19 मार्चला गुढीपाडवा यावा। मी याला शुभसंकेतच पकडतो। मी हे सगळे ते निवडणुका आल्या गेल्या झालं, शिमगे झाले, सगळं झालं। आपण जे उभे आहोत हे लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रासाठी उभे आहोत। आणि मी जे बोलतोय तुम्हाला आता हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये। मी जो तुम्हाला शब्द दिलाय या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी, म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार। हे मी फक्त तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही, तो माझा आत्मविश्वास आहे। पण आता काय पुढचे 3 वर्ष काही निवडणुका नाहीत या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे कंत्राटदारांकडनं पैसे खायला सगळेच मोकळे आहेत। आज देशातही एक धाकधूक सुरू आहे, भीषण परिस्थिती आहे, गॅस मिळत नाहीयेत। नेहमी नॉर्मलला असणारी लोक सध्या गॅसवर आहेत। खरं तर काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले, पुढचं मला माहित नाही। पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला। आज सगळ्या बाजूने समजतच नाही की नेमके आपण कुठे चाललो आहोत, काय चाललो आहोत। या देशामधली राज्य कुठे चालली आहेत, या देशामधली लोक कुठे चालली आहेत, प्रगती कुठे होतीये। मी आता गेल्या जानेवारीमध्ये आपली इथे जाहीर सभा झाली, त्यावेळेला मी अनेक लोकांचे वाभाडे काढले इथे। आपण पण किती अडाणी आहोत हे पण सांगितलं। हे जे मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवत जाय, विसरत जाऊ नका। आज फुरसतीत आलायत ना, फुरसतीत आहात ना जरा। काय उद्या 12 वाजे मी एकट्याने भाषण करत बसायचं, तुला काय बसून ऐकायला। मी ज्या वेळेला राजकारणामध्ये आलो त्यावेळेला माझं पहिलं जेव्हा भाषण झालं
आणि त्या पहिल्या भाषणानंतर मला जेव्हा माननीय बाळासाहेबांनी बोलवलं, एक एक वाक्य सांगितली होती त्यावेळेला, काही काही जसं स्क्रू फिट व्हावा ना तशी आतमध्ये गेली ती वाक्य. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की भाषण जेव्हा करशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, काय बोललो याला महत्व नाही, आज तू येऊन त्यांना काय दिलंस याला महत्व आहे. समोरच्यांना विचार करायला काय दिलंस. आणि मी नेहमी एक भाषण करताना माझ्यावरती एक मानसिक दडपण पण असतं की मी आज काय तुम्हाला देऊ, काय सांगू तुम्हाला, नवीन काय देऊ, ज्याच्यातनं तुम्ही विचार करायला लागाल. हे सरकार विचार करायला लागेल. पण आज तुम्हाला सगळ्यांना, देशालाच अख्ख्या करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले. करमणुकीमध्ये IPL चालू आहे, मग अजून कुठचे पिक्चर येत आहेत, मग ते हाऊसफुल जात आहेत, मग टेलिव्हिजनवरती. मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राममधनं बाहेर या. सकाळी संडास नाही, लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते, मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला गुंतवून ठेवले आतमध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या करमणुकी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं, आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे. सरकारला तुम्ही प्रश्नच विचारता कामा नयेत. तुम्ही इतके अडकून आतमध्ये गेले पाहिजेत की त्या गोष्टींचा विचारही तुम्ही मनामध्ये आणता कामा नये. याच्यासाठीचं हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात सुरू नाही आहे, जगभर सुरू आहे की सरकारांना प्रश्नच विचारू नयेत आणि तुम्ही अडकून राहावं. IPL मध्ये अडकावं, चित्रपटामध्ये अडकावं, टेलिव्हिजनमध्ये अडकावं, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईल तर आपला एक अवयवच झालाय. आणि म्हणून आजूबाजूला आपल्याला काही बघता येत नाही, पाहता येत नाही, विचार करता येत नाही. जसे पूर्वीच्या काळामध्ये लोक जसे रस्त्यावरती येत असत, आता काय नाही, मी माझा राग व्यक्त केला मोबाईलवर, आता कशाला रस्त्यावरती येऊ. हे तुम्हाला गुंतवून टाकणं आहे. आणि मग महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, यांना प्रश्नच विचारायचे नाहीत. एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे. सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव. ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्या नाहीत खऱ्या. हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात ह्या काही कायमस्वरूपी बसत नसतात. खालून काठी नाही बसली तर वरून बसतेच. पण ह्या सतत गोष्टी मी तुम्हाला सतत का सांगतोय, ह्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत तुम्ही. या करमणुकीच्या या गटारगंगा ज्या आहेत ना, या तुम्ही नका वाहत जाऊ. उद्या काय आपल्या आजूबाजूला निघून गेलंय ना कळणार पण नाही, थांग पत्ता पण लागणार नाही तुम्हाला, कारण आम्ही अडकले मोबाईलमध्ये. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली. आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय, विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी.
पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही? एखाद्याच्या तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे? आज हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेला हे मैदान उभं राहिलं म्हणून आज हे मैदान आहे. नाही तर अशी मैदानं कुठे आहेत मला जरा सांगा. जी जी मैदानं उभी राहिली आहेत ते त्या त्या काळात उभी राहिलेली आहेत. आपण काय मुलांसाठी काय करतो आहोत? लहान लहान मुलांसाठी काय बागा तरी तयार करतोय का आपण? त्या बागा बघितल्यानंतर तिकडे जावंसं तरी वाटतंय का? आज शहराची आज संपूर्णपणे शहर अख्खी कोलमडून पडलेली आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या, उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. आज ग्रामीण भागामधला माझ्या तरुणी शेतीकडे वळायला तयार नाहीत. ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय. शहरात आल्यावर ही शहराची अवस्था. या देशातलं महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही. त्याला कोणी येतंय, कुठेही इमारती बांधतंय, कोणी काहीही करतंय, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत. आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय. हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच कामा नयेत, तुम्ही या गोष्टींचा विचारच करता कामा नये. असेच सडा, असेच मरा. तीन वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. हे इथे तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधतायत, आम्हीच त्याची स्तुती करतो. आमचा मराठी माणूसच स्तुती करतो. छान झालाय ना रस्ता, अरे तो तुझी वाट लावायला झालाय. तुला कल्पना नाही तो रस्ता कशासाठी झालाय. तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाहीये. तो बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे. तो आम्हाला जो अंदाज येत नाही. आमच्या दरवाज्यावरती जोपर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत. हे अडाणी सारखे उद्योगपती सगळे घेत बसलेत. सरकार न बघता सह्या करतंय. हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता. त्याच्यात आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय. आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय. आपली भाषा गमावून बसतोय. मी मागे पण सांगितलं होतं ना, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काय व्हिडिओज बघतो, अनेक लोक काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात.
हिंदी मत बोल ना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय? जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवू नये, प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवू नये. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय. आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत. तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्सच्या आहारी लागून. काय करणार आहोत काय महाराष्ट्राचा? पण ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही. ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात, शहरात बकाला पडलेली आहेत, शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत, लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत. माझ्याकडे तर एक आकडा आहे, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत. म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. NCRBच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. NCRBच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र.